Hello guys, welcome to science education. Today we study about the periodic classification of elements part 3 Maharashtra State Board examination. Yesterday we studied about the Mendeleev's periodic table, in which Mendeleev's periodic law, Mendeleev's periodicity and definition of periodic table. Today we study about the structure of Mendeleev's periodic table. आज आपल्याला मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे स्ट्रक्चर अभ्यासायचे आहे, ज्याच्यामध्ये 7 आडव्या ओळी आहेत. 7 आडव्या ओळी आहेत. That is horizontal rows known as periods. These are about 7. These are numbered from 1 to 7. त्या 1 ते 7 अशा नंबरने इंडिकेट केल्या जातात. Then in this periodic table there is 8 vertical columns. 8 vertical columns आहेत, ज्याला आपण ग्रुप्स म्हणून ओळखतो. आणि त्या ग्रुप्सला इंडिकेशन रोमन लिपीमध्ये फर्स्ट टू 8 असं केलेलं आहे. This is the structure of modern this is the structure of Mendeleev's periodic table, in which 7 horizontal rows known as periods and 8 vertical columns known as groups. In this periodic table, all known elements are classified very easily. यानंतर आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे मॉडर्न मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे काही गुणवैशिष्ट्ये किंवा ज्याला आपण मेरिट्स म्हणून ओळखतो. Which are the merits of the Mendeleev's periodic table? मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे काही मेरिट्स आहेत. काही गुणवैशिष्ट्ये आहेत, ज्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य असं आहे की मेंडेलिव्ह हा एक पहिला शास्त्रज्ञ आहे की ज्याने त्या काळी ज्ञात असलेल्या सगळ्या एलिमेंटला एका टेबलमध्ये आणून क्लासिफाय केले. दॅट इज मेंडेलिव्ह वॉज द फर्स्ट सायंटिस्ट हू सक्सेसफुली क्लासिफाईड ऑल नोन एलिमेंट्स. हे पहिलं मेरिट आहे. दुसरं मेरिट असं आहे, मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये काही प्लेसेस ह्या किंवा काही जागा एलिमेंटच्या पुढे मागे झालेल्या होत्या. फॉर एक्झाम्पल, त्याच्या बेरिलियमच्या गुणवैशिष्ट्यावरून त्याचं स्थान बोरॉनच्या नंतर होतं. पण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा विचार करता, बेरिलियमच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा विचार करता त्याचं स्थान, त्याची पोझिशन ही रिवाइज केली गेली आणि त्याचं स्थान हे बोरॉनच्या अगोदर आलं. म्हणजेच याचा अर्थ असा की बेरिलियम ह्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास हा 14.09 असा कन्सिडर केला गेलेला होता. पण त्याच्या कॅरेक्टरिस्टिकवरून तो करेक्ट केला, तो साधारण 9.4 असा करेक्ट करून त्याला बोरॉनच्या अगोदर स्थान दिलं गेलं. म्हणजे हा एक मोठा मेरिट आहे याच्यातलं की ज्या एलिमेंटच्या स्थानांबद्दल ज्या काही शंका होत्या त्या शंका त्यांचे अणुवस्तुमाना करेक्ट करून त्या दूर केल्या गेल्या. हे याचं वैशिष्ट्य आहे. पुढे त्याचा अजून एक मेरिट असा आहे की त्या काळी इनर्ट गॅसेसचा काही शोध लागलेला नव्हता. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल तयार होईपर्यंत इनर्ट गॅसेसचा शोध लागलेला नव्हता. पण ज्या वेळेला इनर्ट गॅसेस, हेलियम, निऑन यासारखे शोधले गेले, त्यावेळेला विदाउट डिस्टर्बिंग टू द पिरियडिक टेबल
त्यांना एक विशिष्ट ग्रुपमध्ये जोडलं गेलं, ज्या ग्रुपचं नाव आहे झिरो ग्रुप. हे मेरिट आहे. म्हणजे कुठल्याही मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये कुठल्याही एलिमेंटच्या स्वतःच्या स्थानाला धक्का न लागता एक शेवटी ग्रुप जोडला गेला, ज्याचं नाव आहे झिरो ग्रुप. हे याचं मेरिट आहे. शिवाय मेंडेलिव्हनी स्वतःच्या पिरियडिक टेबलमध्ये 3 जागा व्हॅकंट ठेवल्या होत्या. ही केप 3 व्हॅकंट प्लेसेस इन हिज पिरियडिक टेबल. कधी ठेवल्या होत्या? त्याने जेव्हा पिरियडिक टेबल तयार केला त्यावेळेला त्याने 3 जागा रिक्त ठेवलेल्या होत्या आणि त्या एलिमेंटच्या संदर्भामध्ये, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिकच्या संदर्भामध्ये त्यांनी काही प्रेडिक्शन्स करून ठेवलेले होते आणि त्या प्रेडिक्शन्सनुसार त्याने त्यांचं स्थान निश्चित केलेलं होतं आणि त्याची नावही त्यांनी निश्चित केलेली होती. फॉर एक्झाम्पल इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन. त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक बद्दल भाकीत केलेलं होतं, प्रेडिक्शन केलेलं होतं, त्यांची नावही त्यांनी निश्चित केलेली होती. काही कालावधीनंतर या एलिमेंटचा शोध लागला गेला आणि ते जे कॅरेक्टरिस्टिक आहेत त्यांनी जे प्रेडिक्ट केलेले होते ते अगदी तंतोतंत बरोबर ठरले. फक्त these elements are named by another names as scandium. That is scandium, gallium and germanium. हे मेरिट्स आहेत. अजून एकदा मी एक्सप्लेन करते, लक्ष द्या. मेंडेलिव्ह हा एकमेव शास्त्रज्ञ आहे की ज्याने सक्सेसफुली त्या काळी ज्ञात असलेल्या एलिमेंट्सला क्लासिफाय केलं. फर्स्ट सायंटिस्ट हू क्लासिफाय सक्सेसफुली ऑल नोन एलिमेंट्स. सेकंड कॅरेक्टरिस्टिक, द atomic mass numbers are revised according to their characteristics and these are corrected. For example, beryllium 14.09 corrected as 9.4. atomic mass बदलला, त्यामुळे या बेरिलियमचे स्थान बोरॉनच्या अगोदर पिरियडिक टेबलमध्ये आले. त्यानंतर अजून एक याचा मेरिट असा आहे की या पिरियडिक टेबलमध्ये पिरियडिक टेबल तयार होईपर्यंत कुठल्याही प्रकारच्या इनर्ट गॅसचा शोध लागलेला नव्हता. बट आफ्टर डिस्कवरी ऑफ दिस इनर्ट गॅसेस, he placed these inert gases in a particular column known as zero group, and the placing of this zero group is exactly because there is no disturbances in the proper Mendeleev's periodic table. त्यामुळे प्रॉपर मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल मधल्या एलिमेंटच्या जागा न बदलता झिरो ग्रुप व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी ऍड केला गेला. पुढचे एक मेरिट असं आहे की त्याला जेवढे एलिमेंट माहीत होते तेवढे त्यांनी व्यवस्थितरित्या मांडले, पण त्यांनी स्वतःच्या सारणीमध्ये काही जागा रिकाम्या सोडल्या होत्या आणि त्या व्हॅकंट प्लेसेसमध्ये कुठले एलिमेंट सापडतील आणि ते कुठल्या प्रकारचे गुणधर्म दाखवतील याच्या संदर्भात त्यांनी प्रेडिक्शन केलेले होते. त्या काळी त्यांनी त्यांना नावही दिलेली होती, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन. कालांतराने या एलिमेंटचा शोध लागला आणि त्याने जे भाकीत केलेलं होतं कॅरेक्टरिस्टिकचं ते तंतोतंत बरोबर ठरलं, पण नावं फक्त बदलली गेली. इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉनच्या ऐवजी स्कॅडियम, गॅलियम आणि जर्मेनियम अशी नावं त्याला दिली गेली. मला वाटतं हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. दीज आर द मेरिट्स. एक 3 मार्कासाठी आपल्याला मेरिट्स ऑफ द पिरियडिक टेबल, मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल असा प्रश्न विचारला जातो. 3 मार्कामध्ये आपल्याला हे 3 ते 4 पॉईंट लिहावे लागतात. बऱ्याच वेळेला इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन हे मॅच द पेअरसाठी विचारलं जातं, स्कॅडियम, गॅलियम आणि जर्मेनियमच्या संदर्भात. आर यू अंडरस्टँड दिस पॉईंट? ओके. देन या
दिलेले आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. जसे गुण आहेत या सारणीला तसेच काही दोष पण या सारणीमध्ये आहेत. आता दोष कुठले आहेत? एकतर ही सारणी पूर्णपणे ॲटॉमिक मासवरती बेस्ड आहे. ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमांकाने या सारणीमध्ये एलिमेंटची मांडणी केलेली आहे. त्यामुळं झालं काय की जे होल नंबर एलिमेंट्स आहेत किंवा होल नंबर ॲटॉमिक मास असणारे जे एलिमेंट आहेत त्या एलिमेंटच्या स्थानाबद्दल थोडासा कॉम्प्लेक्स निर्माण होतो. की कोबाल्ट आणि निकेलच्या बाबतीत जर विचार केला तर कोबाल्ट आणि निकेल हे दोन एलिमेंट होल नंबर ॲटॉमिक मास प्रमाणे दोघंही सारखाच ॲटॉमिक मास दाखवतात, 59 आणि 51, आणि त्या दोघांना या टेबलमध्ये एकाच ठिकाणी मांडलं गेलेलं आहे. मग जर इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे ही मांडणी आहे तर मग या दोघांचे स्थान थोडासा सारणीमध्ये कॉम्प्लेक्स निर्माण करते. हे पहिलं डिमेरिट आहे. दुसरं डिमेरिट असं आहे की सारणी टोटली बेस करते ती म्हणजे ॲटॉमिक मासवर, आणि माझ्या माहितीप्रमाणे समस्थानिक दॅट इज आयसोटोप्स these are created due to atomic mass, number of neutron changes, and isotopes are found. That is, isotopes have same chemical properties but have different atomic masses. त्यामुळे ज्या एलिमेंटचा शोध लागला त्यांना स्थान दिलं गेलं या कॉलममध्ये किंवा या टेबलमध्ये, पण त्यांच्या आयसोटोप्सचा जेव्हा शोध लागला गेला, त्या पर्टिक्युलर एलिमेंटच्या आयसोटोप्सचा जेव्हा शोध लागला गेला तेव्हा त्यांच्या पोझिशनला एक चॅलेंज निर्माण झालं की या टेबलमध्ये त्यांची पोझिशन कुठे असेल. फॉर एक्झाम्पल आयसोटोपचा विचार केला तर क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 हे दोन क्लोरीनचे आयसोटोप आहेत. आता 35 आणि 37 हे दोन्ही क्लोरीनचेच आयसोटोप आहेत, पण त्यांचं स्थान काय असू शकतं याच्याबद्दल पुन्हा संदिग्धता निर्माण झाली, आणि त्यामुळे आयसोटोप्सला व्यवस्थितरित्या या सारणीमध्ये स्थान देता येत नाही. त्यानंतर अजून एक डिमेरिट असं आहे या सारणीचं की पर्टिक्युलर इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे आपण या सारणीमध्ये एलिमेंटला अभ्यासतो. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस, ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे या टेबलमध्ये एलिमेंट पॉज केलेले आहेत. पण प्रश्न असा निर्माण होतो की ही जी इन्क्रीजिंग ऑर्डर आहे त्या ॲटॉमिक मासमध्ये जरी इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे ते एलिमेंट ठेवलेले असले तरी सुद्धा ही ऑर्डर किंवा हे ॲटॉमिक मासेस एका युनिफॉर्म युनिटनी इन्क्रीज होत नाही. त्यामुळं प्रश्न असा निर्माण होतो की समजा अगोदर 2 हेवी एलिमेंटचा शोध लागलेला आहे आणि मग त्यांच्यामध्ये एकूण किती एलिमेंट बसू शकतील याच्याबद्दलही इथं थोडासा कॉम्प्लेक्स निर्माण होतो. आणि अजून एक सर्वात महत्त्वाचं डिमेरिट असं आहे की हायड्रोजन हा जो एलिमेंट आहे या हायड्रोजन एलिमेंटला नेमकं या सारणीमध्ये स्थान द्यायचं होतं, कारण हायड्रोजन गिव्स रिसेम्बलन्स विथ हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स. हॅलोजन अँड अल्कली मेटल्स. आता हॅलोजन अल्कली मेटल्स यांच्याबद्दल आपण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये डिटेल्स अभ्यासणार आहोत, पण सध्या तरी आपल्याला एवढं लक्षात ठेवावं लागेल की हायड्रोजनचा क्लोज रिसेम्बलन्स हा हॅलोजनशी पण आहे आणि अल्कली मेटल्सशी पण आहे. मग आता नेमकं याला कुठे ठेवायचं? अल्कली मेटल्स म्हटलं तर फर्स्ट ग्रुप झाला आणि हॅलोजन्स यांचा जर ग्रुप विचार केला तर तो 7वा ग्रुप असतो. मग हायड्रोजनला ठेवायचं
आणि हायड्रोजनचा ग्रुप असतो 7 ग्रुप। आता याला हायड्रोजनला फर्स्ट ग्रुप मध्ये ठेवायचं का 7 ग्रुप मध्ये ठेवायचं, हा एक या ठिकाणी मोठा प्रश्न निर्माण झाला। याचं कारण असं आहे की हायड्रोजनच्या बाबतीत जर विचार केला तर हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2, हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2 आणि क्लोरीनचा पण मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे Cl। म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युल्याच्या बाबतीत या दोघांमध्ये क्लोज रिसेम्बलन्स दिसून येते। याच्याशिवाय जर आपण अल्कली मेटलचा विचार केला तर अल्कली मेटलमध्ये पर्टिक्युलर येणारं एलिमेंट म्हणजे सोडियम। या सोडियमची जर क्लोरीन बरोबर रिएक्शन झाली तर NaCl हे कंपाऊंड तयार होते आणि हायड्रोजनला कुठे ठेवायचं आहे म्हणून हायड्रोजनची जर आपण रिसेप्टर्स पाहिला याच्याशी तर याची जर क्लोरीन बरोबर रिएक्शन झाली तर याचा एक फॉर्म्युला काय येतो HCl। सोडियमची रिएक्शन ऑक्सिजन बरोबर झाली तर याचा फॉर्म्युला येतो Na2 आणि हायड्रोजनची रिएक्शन ऑक्सिजन बरोबर झाली तर याचा एक फॉर्म्युला काय येतो H2O। हायड्रोजनची रिएक्शन जर सल्फर बरोबर झाली तर याचा फॉर्म्युला येतो H2S आणि सोडियमची रिएक्शन जर सल्फर बरोबर झाली तर याचा फॉर्म्युला येतो Na2S। म्हणजे केमिकली जर विचार केला तर हायड्रोजन हा रिसेप्टर्स कोणाशी होते सोडियमशी, जो सोडियम कुठल्या गटामध्ये येणार आहे अल्कली मेटल्स मध्ये येणार आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याला थोडंसं जर बाजूला ठेवला तर हॅलोजन मध्ये येणारा क्लोरीन किंवा फ्लोरीन यांचा जर विचार केला तर हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला H2 आहे, Cl2 चा Cl2 आहे आणि फ्लोरीनचा F2 आहे। याचा अर्थ या हायड्रोजनचा या हॅलोजन बरोबर पण क्लोज रिसेप्टर्स आहे, या हायड्रोजनचा या अल्कली मेटल्स बरोबर पण क्लोज रिसेप्टर्स आहे। मग याचं स्थान नेमकं आहे कुठे, अल्कली मेटलच्या ग्रुप बरोबर याला ठेवायचं का हॅलोजन बरोबर याला ठेवायचं, हे न सुटलेलं हे कोड आहे, प्रश्न आहे हा। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता ही सारणी आपोआपच मागे पडली। ठीक आहे, मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते डिमेरिट्स ऑफ द मेंडेलियन्स पिरियोडिक टेबल। डिमेरिट्सच्या बाबतीत जर विचार केला तर मेरिट्स पेक्षा या सारणीचे डिमेरिट्स जास्त आहेत। फॉर एक्झाम्पल होल नंबर ॲटॉमिक मास असणारे एलिमेंट, फॉर एक्झाम्पल कोबाल्ट आणि निकेल, या दोघांचाही होल नंबर ॲटॉमिक मास आहे 59। आता या दोघांना मेंडेलियनने एकाच ठिकाणी ठेवलेलं आहे। ॲक्च्युली दोन वेगवेगळे एलिमेंट आहेत, दोघांचे स्थान वेगळं असायला हवं, पण ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमांकाने याची मांडणी असल्यामुळे या दोन्ही एलिमेंटला एकाच जागेवरती प्लेस केलेला आहे। हे डिमेरिट आहे। दुसरा पॉइंट असा आहे की आयसोटोप्स, जोपर्यंत एलिमेंट त्यांनी मांडले तोपर्यंत ठीक होतं, पण जसं त्या एलिमेंटचे आयसोटोप्स निर्माण व्हायला लागले तसं ॲटॉमिक मास मध्ये फरक पडणारा आयसोटोप्स तयार झाला। फॉर एक्झाम्पल क्लोरीन 35, क्लोरीन 37। आता क्लोरीनचेच आयसोटोप आहेत ते, मग या दोघांना वेगवेगळे स्थान द्यायचं का? दोघांच्या केमिकल प्रॉपर्टीज तर सारख्या आहेत, पण ॲटॉमिक मासेस मध्ये डिफरन्सिएशन आहे, त्यामुळे हाही प्रश्न निर्माण झाला। त्यानंतर त्याच्याही पुढे जाऊन विचार केला तर असा प्रश्न निर्माण होतो की एलिमेंटच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे एलिमेंटला आपण मांडतोय किंवा अभ्यासतोय मांडलेलं या टेबलमध्ये, पण प्रश्न असा आहे की ही जी इन्क्रीजिंग ऑर्डर आहे इट कॅन नॉट बी युनिफॉर्म, त्यामुळे एका ठराविक अंकाने ही वाढ होत नाही। त्यामुळे दोन जड एलिमेंट, हेवी एलिमेंट जर आधी शोधले गेलेले असतील आणि मध्ये काही ब्लँक प्लेसेस असतील तर नेमका कुठला एलिमेंट शोधला जाईल, त्याचा ॲटॉमिक मास किती असेल याबद्दल कुठल्याही प्रकारची इथं खात्री देता येत नाही। हे अपयश आहे मेंडेलियनच्या पिरियोडिक टेबलचे। दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची, अतिशय हलकं एलिमेंट हायड्रोजन ज्याचा ॲटॉमिक मास आहे 1, हा रिसेम्बलन्स दाखवतो तो म्हणजे हॅलोजन ग्रुप बरोबर पण आणि अल्कली मेटल बरोबर। मग याला अल्कली मेटल बरोबर ठेवायचं का हॅलोजन बरोबर ठेवायचं, हा एक मोठा प्रश्न आहे।
मग याला नेमकं कुठे ठेवायचं? आता याच्या संदर्भामध्ये जर आपण डिटेल्स पाहिले तर आपल्याला असं लक्षात येईल की हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2, हॅलोजन मध्ये येणाऱ्या क्लोरीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे Cl आणि फ्लोरीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे F. त्यामुळे इथं क्लोज रिसेम्बलन्स दिसून येतो. तसाच क्लोज रिसेम्बलन्स त्याचा अल्कली मेटल बरोबर पण दिसून येतो. हे अल्कली मेटल मध्ये येणारं सोडियम हे एलिमेंट आहे आणि ज्याचा विचार करतोय आपण त्याच्याशी रिसेम्बलन्स दाखवतोय तो हायड्रोजन. समजा या सोडियमची रिएक्शन क्लोरीन बरोबर झाली तर कंपाऊंड तयार होतं सोडियम क्लोराईड. त्याचप्रमाणे हायड्रोजनची रिएक्शन क्लोरीन बरोबर झाली तर कंपाऊंड तयार होतं HCl. याची रिएक्शन ऑक्सिजन बरोबर झाली तर कंपाऊंड तयार होतं Na2O सोडियम ऑक्साईड आणि इथं तयार होतं हायड्रोजन ऑक्साईड दॅट इज H2. म्हणजे इथे दोन फॉर्म्युल्यामध्ये क्लोज रिसेम्बलन्स येतं. सल्फर बरोबर रिएक्शन झाली तर हायड्रोजनची सल्फर बरोबर रिएक्शन झाली तर H2S हा फॉर्म्युला तयार होतो आणि सोडियमची झाली तर Na2S हा फॉर्म्युला तयार होतो. दॅट इज द क्लोज रिसेम्बलन्स. अल्काली मेटल बरोबर पण तो क्लोज रिसेम्बलन्स दाखवतोय आणि हॅलोजन बरोबर पण रिसेम्बलन्स दाखवतोय. त्यामुळे त्याचं स्थान नेमकं कुठे ठेवायचं याच्याबद्दलही थोडासा कॉम्प्लेक्स या पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला दिसून येतो. आर यू अंडरस्टँड? देन आता काय विचारलं जाऊ शकतं याच्यावरती? एक तर मेरिट्ससाठी 3 मार्काचा प्रश्न विचारला जातो किंवा डिमेरिट्स विचारले जातात 3 मार्कासाठी किंवा आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये 5 मार्काचा एक मोठा प्रश्न आहे त्याच्यामध्ये दोन्ही पॉइंट एकत्र विचारले जातात. मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ द मेंडेलियस पिरियॉडिक टेबल फॉर 5 मार्क्स. आपल्याला जे मेरिट्स आहेत ते एक्सप्लेन करावे लागतील, डिमेरिट्स एक्सप्लेन करावे लागतील इन डिटेल. त्यावेळेला आपलं उत्तर पूर्ण होऊ शकतं. आर यू अंडरस्टँड? ओके. देन write down the notes. Write the question. Give the structure of Mendeleev's periodic table. Answer. The horizontal rows in the periodic table are called periods. There are 7 periods and these are numbered from 1 to 7. Next point, there are 8 vertical columns, 8 vertical columns called groups and they are numbered from 1st to 8th in Roman. Then write next question. Write the merits of Mendeleev's periodic table. Write the merits of Mendeleev's periodic table. First point, Mendeleev was the first who successfully classified all known elements. Second point, Mendeleev kept some blank places
in his periodic table, these vacant places where for elements that were yet to be discovered, these elements were given the names Ica boron, Ica aluminum and Ica silicon. And he also predicted properties of these elements before they were discovered. Later they were found to be correct. And named as scandium, gallium and germanium. Respectively. Next point. When noble gases were discovered later, they were placed in Mendeleev's periodic table without disturbing the positions of other elements. यापुढील नोट्स पुढच्या तासाला लिहून दिल्या जातील.